नमस्कार, मी सायली वसे पानसे आणि आज मी करतेय पालकाची भाजी. थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतेय. तर आधी पालक स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घेतलेला आहे. एक छोटा टोमॅटो अशा छोट्या फोडी चिरून घेतलेला आहे. लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. 3 सुक्या लाल मिरच्या आहेत आणि अगदी एक पाव वाटी मुगाची डाळ मी 15-20 मिनिटं आधी पाण्यात भिजवून ठेवलेली होती आणि नंतर धुवून पाणी निथळून ती घेतलेली आहे. आणि अगदी पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी किंवा पाव वाटी घेतलं तरी चालेल बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि बाकी मग आपल्याला लाल तिखट, मीठ, तेल आणि फोडणीचं साहित्य ते सगळं लागणार आहे. कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतरच त्याच्यात मोहरी घालतेय आणि मोहरी तडतडली की मग त्यात घालतेय थोडासा हिंग, हळद आणि मग आपल्याला त्याच्यात घालायचा लसूण आणि लसूण जरा लाल होईस्तर परतायचा आहे. या लाल सुक्या मिरच्याही घालते आणि एकदा हे परतून घेते. लसूण जरासा लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो आणि मग त्याच्यामध्ये आपण ही भिजवलेली मुगाची डाळ घालतोय. एक 15-20 मिनिटं जरी भिजवली तरी ती लगेच शिजते आणि ही डाळही आता एकदा परतून घेतो. डाळ एक 2 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात हा चिरलेला पालक घालणार आहे. आता मुगाची डाळ आणि पालक एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला झाकण टाकून शिजवायचं आहे. टोमॅटो पालक आणि डाळ शिजल्यानंतर घातला तरी चालणार आहे कारण टोमॅटो लगेच शिजतो. तो हे एकदा परतून घेतलेला आहे. डाळ आणि टोमॅटो 2 मिनिटं परतून झाल्यानंतर मी आत्ताच त्याच्यामध्ये मीठ घालतेय त्यामुळे ते पटकन शिजायला मदत होईल. आणि पुन्हा एकदा भाजी सारखी करून घेते आणि मग त्याच्यावर मी झाकण टाकतेय. आता मात्र आपल्याला 5-7 मिनिटं भाजीला वाफ आणायची आहे. 5 मिनिटांनी मी झाकण जेव्हा काढलंय तेव्हा बघितलं की पालक आणि डाळ ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. तर त्यावेळेला आपल्याला हा टोमॅटो त्याच्यात घालायचा आहे. तर टोमॅटोमुळे आता भाजीला पाणीही सुटेल. सो वेगळं पाणी घालायची आवश्यकता नाहीये कारण मी भाजी तशी घट्टसरच करणार आहे. जर तुम्हाला सरबरीत हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता. तर पुन्हा एकदा मी आता झाकण टाकते. पुढच्या एक 3-4 मिनिटाचंच आता भाजी, टोमॅटो, डाळ सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे. तर त्यावेळी मी हे जे आपण बेसन घेतलं होतं ते थोड्याशा पाण्यात कालवून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर ते ह्याच्यामध्ये घालतेय आणि पुन्हा एकदा मिक्स करते. आता याच्यात आपण टोमॅटो घातलेला आहे त्याच्यामुळे अगदी किंचित गूळ मी याच्यात घालणार आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल. हा बघा अगदी छोटासा गुळाचा खडा याच्यामध्ये घालते त्याच्यामुळे चव बॅलन्स होते. त्यामुळे पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करते आणि झाकण टाकणार आहे. एक 2 मिनिटातच ते बेसन सुद्धा व्यवस्थित शिजेल आणि मग आपली भाजी तयार होईल. झाकण काढून बघितलं तर आता डाळीचं पीठ व्यवस्थित शिजलंय, गुळही विरघळलेला आहे. तर घालूया चवीनुसार थोडंसं तिखट कारण आता आपण ह्याच्यात लाल सुक्या मिरच्या पण घातलेल्या आहेत. ते लक्षात घेऊन तिखट घालू शकता. आणि एक 2 मिनिटं पुन्हा भाजी उकळू देते आणि मग गॅस बंद करणार आहे. पालकाची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.